हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला तर देवघरामध्ये पण आता यांना मम्मीला वाण दाखवायचं होते. देवासमोर तिथे ठेवलेली होते झाकून. वाण हे ना आपण झाकूनच देतो ना देवाला किंवा आपल्या जावयांना, तर वाण झाकूनच दिले जातात. आता इथे नैवेद्य वगैरे दाखवते. छान मस्त मांडे वगैरे. तुम्हाला बऱ्याच त्यांनी मांड्यांची प्राईस विचारली आहे, तुम्हाला सांगतेच पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आता पहिले देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिला. गरमागरम भजी वगैरे पण तळलेली होती ना, म्हणजे स्वयंपाक तर झालेलं होतं, फक्त गरमागरम भजी तळायची होती. मग भजी तळल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून दिला आणि छान मस्त सगळी तयारी झाली आहे. तयारीचा काल व्हिडिओ आला तुम्हाला. आज तुमच्यासोबत मी कसं साजरा केला, कसं करतात अधिक मास, तर चला दाखवते. अधिक मास सण लेक जावयाचा कौतुकाचा. छान असं मस्त आमचं फोटोचा बॅनर होता. मग साईडनी ना आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावलेल्या होत्या आणि ती राधाकृष्णाची फ्रेम बघा किती सुंदर वाटते ना. तर इकडे सगळी काही तयारी केलेली होती, बहिणी मामे माझ्या बहिणी मिळून सगळं काही. तर चला इथे जे वाणामध्ये जे भांडे वगैरे द्यायचे असतात, तांबा पितळेला महत्त्व असतं ना, ते ठेवलेलं होतं. इथे सईसाठी खाऊ 3200. तर हे बघा 3200चेही वाण दिले जातात, ते पण असे प्लेटमध्ये सजून ठेवलेले होते. इकडे आपली अनारसी. तर म्हणजे बऱ्याच त्यांनी काल म्हटल्या की छोटी साईज झाली अनारशीची, पण जास्त मोठी केली का एक संपूर्ण आपण खात नाही आणि लहान मुलंही खात नाही, तर अर्धवटच खातो. त्यामुळे छोटी छोटी असली की एक संपूर्ण खाल्ली जाते. तर इकडे टॉवेल, टोपी, व्हाईट रुमाल, ड्रेस वगैरे, सईसाठी ड्रेस, मला ही साडी आपल्याच कलेक्शनमधली साडी आहे. चला बऱ्याच ताईंनी घेतल्या पण इथे पॅटर्न. तर अशी फुलांनी मस्त अशी सजावट केलेली होती, खूप छान वाटत होती. मस्त असे पाट ठेवलेले होते. चला आता आमची छान अशी मस्त एंट्री होईल. तर कसा वाटला व्हिडिओ. बऱ्याच ताई म्हणत होत्या की व्हिडिओ लवकर टाक, व्हिडिओची खूप वाट बघतोय, कसा साजरा केला तुम्ही ही अधिक मास, आम्हालाही बघायचा आहे. भरपूर ताईंच्या कॉल, खूप छान छान मस्त कमेंट होत्या. थँक्यू सो मच. असाच सपोर्ट असू द्या तुमचा नेहमी. वहिनी पण छान मस्त रेडी झालेल्या होत्या, मस्त काठपदराची साडी घातलेली होती. इकडे भाऊ पण होता, तर तोही थोडेसे रीलचे शूट करत होता. इकडे कॅन्डल लावलेलं होतं, पण इतकं वारं होतं ना, तर त्या काही राहतच नव्हत्या. तर इथे छान मस्त बाहेर अधिक मासची रांगोळी काढलेली आहे, सुस्वागतम. तर अशी इकडे ठेवलेली आहे, दिवा पण लावलेला होता बाहेर. छान मस्त सगळी तयारी झालेली होती. आता फक्त आमचं औक्षण वगैरे करेल आणि त्यानंतर मस्त आम्हाला मग जेवण वगैरे, मग वाण वगैरे दिले जाईल, सगळी काही तयारी होईल. चला तर हे बघा एंट्रीची रांगोळी ही कशी वाटते नक्कीच सांगा. छान मस्त अशी मोराची डिझाईन देण्याचा थोडासा प्रयत्न केला. आणि आपण घरी डेकोरेशन केलं ना, तर तो एक आनंद वेगळाच असतो. तर आपण केलं आहे असं. तर हे बघा मस्त असं अधिक मास धोंडे जेवण असे नाव वगैरे लिहिलेले होते. चला तर आता मिस्टर आलेले होते, सईला पण छान मस्त रेडी केलेलं होतं. तर इथे मस्त मग आता आमची छान अशी एंट्री झाली. सगळ्यांनी मस्त असे फुलं वगैरे टाकले. तर मी पण मम्मीची साडी वेअर केलेली होती. तर ही साडी भरपूर ताईंनीही घेतलेली असेल. चला इकडे ना आता आमचं औक्षण वगैरे करायचं होतं. तर इकडे मामी मस्त गरमागरम धोंडे असतात ना, तर धोंडे तळत होत्या. धोंड्यांचा मान असतो. तर काय असतं ते पुढे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. पुरणाचे बनवले असतात ते धोंडे. त्यामध्ये ना साखर म्हणजे आपलं मिठाचा खडा 1 रुपया आणि दगड टाकला जातो. तर इकडे मग मिस्टरांचे पाय वगैरे धुतले आणि त्यानंतर मग औक्षण केलं. आणि आपल्या सईला इतकी घाई झाली होती पाय धुण्याची, हे बघा. तर ती ठेवत होती की माझेही धुवा मी, तर माझे हे धुवा मी, माझंही पूजन करा. तर छान मस्त मामा मामीन तिचंही अधिक मास खूप छान मस्त असं सेलिब्रेट केलेला आहे. तोही व्हिडिओ आहे पुढेच. तर चला आजचा व्हिडिओ खूप छान आणि मस्त असणार आहे. मग इकडे आमच्या दोघांचंही औक्षण केलं आणि त्यानंतर सईचंही औक्षण केलं. तर इकडे ना थोडंसं म्हणजे इकडे साईडला होत होतो. तर फोटोही छान मस्त आला पाहिजे ह्याच आठवणी आपण जपून ठेवल्या जातात.
चला तर छान मस्त आमची अशी छान एंट्री केली आणि त्यानंतर आता सौरभ भाऊ पहिले टॉवेल टोपी टाकेल. तर आपल्या संस्कृतीमध्ये टॉवेल टोपीला खूप मान असतो, कोणताही कार्यक्रम असो टॉवेल टोपीचा आपला मान असतो. तर इकडे मग छान असा ग्रे कलरचा टॉवेल घेतलेला होता, तर मस्त होता. तर मग इकडे मिस्टरांना व सौरभ भाऊने टाकला आणि टॉवेल टोपी टाकल्यानंतर आहे ना असं रामराम केलं जातं आणि गुलाबाचं फूल वगैरे दिलं. त्यानंतर मग मिस्टरांसाठी ना ड्रेस घेतलेला होता तोही दिला. माझ्यासाठी साडी घेतलेली होती तीही मम्मीने दिली. मग तर हे बघा त्यावरती मस्त गजरे आणि हिरव्या बांगड्या होत्या. तर नारळ आता माझी ओटी भरायची नाही ना, कारण मला तो 8वा महिना आहे, त्यामुळे मग साडी आणि हिरव्या बांगड्या गजरे वगैरे दिले. तर इकडे आम्ही ना मम्मीला म्हटले रील शूट चालू आहे, तर छान मस्त असं छान मस्त बघ फोटो वगैरे काढला. तर म्हणजे आपण आता ह्या सगळेच जण खूप छान मस्त असं सेलिब्रेशन करतात ते. तर सगळेच म्हणजे एक आठवण असते ना आपली. तर कसं आपण छान सेलिब्रेशन करू, कसा सगळे म्हणजे आनंद भेटतो एक सगळं काही सेलिब्रेशन झाल्यानंतर आणि ती रील वगैरे बघितल्यानंतर खूप छान वाटतं. याची ही तुम्हाला रील लवकरच येईल, तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे बघा अनारसे असतात ना, तर ते असे व्हाईट रुमालने झाकून त्यावरती असा दिवा ठेवून मग ते आपल्या जावयांना लेकीला दिले जातात, वाण हे झाकून दिले जातात. तर इथे मग ना तर आपल्या तांब्याचा दिवा असतो ना, तर तो ठेवलेला होता मम्मीने. तर मग असं दिलं दोघांनाही पण. आणि त्यानंतर मग जे काही भांडे वगैरे दिले जातात ते सगळे काही दिले जातात हातामध्ये. आणि त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम, असा हा अधिक मासचा कार्यक्रम आपण सेलिब्रेशन करत असतो. आणि अधिक मास हे 3 वर्षातून एकदा येतं. तर माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे सही होती मला तेव्हाच अधिक मास आलेला होता. हा माझा दुसरा अधिक मास आहे. तर छान मस्त दुसराही अधिक मास खूप छान मस्त सगळ्यांनी साजरा केला. तर सगळ्यांचे धन्यवाद. आणि इकडे हे भांडे वगैरे दिलेले होते आणि सगळे काही असे देवाला यूज होणारे दिलेले मम्मीने. तर आता तांब्याचे टप तुम्हाला दाखवले मी आणि एका व्हिडिओमध्ये पण दाखवेल मी. तर काय काय दिलेले आहे, माझी काकी आहे ना तिने पण दिलेले आहे. तर काकी पण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर मग काकींनी पण दोन बाईंच्या ताटात द्या, दोन त्यांच्या ताटात ठेवा. काय काय टाकेल होते दगड पैसे काय करू लागते ना काय पडतंय का काय निघाले दगड निघाले दगड खाला जाऊ दे बाबू आता माझं तुला पैसे राहतील पैसे पैसे ना म्हणजे दगड का खरंच आपला समजतो बाई. आता आपण पैशाचं काय आम्ही विसरलं काय टाकायचं. चला तर म्हणजे आपण म्हणतो ना धोंड्याचा महिना, तर मग धोंडा म्हणजे दगडच असतो. तर तोही टाकला जातो, तोही निघाला पाहिजे. आणि मिस्टरांना पहिले तोच निघाल्यानंतर चला छान मस्त मस्त पुरणपोळीचं बेट आहे. पुरणपोळ्या काय केलं नाही, मांडे ते ऑर्डर दिल्या होत्या, कारण घरी कोणाला मांडे येत नाही. बाकी साप रस वगैरे घरी केलेला आहे आणि सगळेजण आलेले. खूप छान मस्त आमचा धोंड्याचा कार्यक्रम झाला. जावयांची एंट्री वगैरे आवडली तुम्हाला? जावई पण खुश आहे, लेक पण खुश आहे. चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला इकडे गरमागरम मस्त भजे तळत होते. बऱ्याच त्यांनी मांड्यांची प्राईस विचारली होती. एक मांडा आहे ना 80 रुपयाला आणि एका मांड्यामध्ये आपण म्हणजे 2 व्यक्ती जेवू शकतो, कारण खूप मोठा मांडा असतो. आणि हे ना लोणारवाडीमधून म्हणजे लोणारवाडी आहे ना, तर माझ्या लोणारवाडी मावशीचं घर, तर ते म्हणजे लोणारवाडी मावशीची भाची आहे ना, तर तिच्याच घरी बनवले जातात. तर मागच्या वेळेस पण बऱ्याच त्यांनी विचारलं होतं, तर तिथूनच आम्ही ऑर्डर करतो. तर हे बघा भरपूर मोठा मांडा होता
आणि मांडे पण खूप छान मस्त असं एकदम पातळ होते. तर सगळ्यांनाच आवडतात आणि घरी काही कोणाला येत नाही म्हणून आम्ही ऑर्डर करूनच घेतो दरवेळेस. आणि ते ना साराचं पाणी वगैरे पण देतात येळवणी. तर ती म्हणजे लोणारवाडीवरून घेतलेले होते आम्ही हे मांडे. तर मस्त होते. तर चला, तर स्वयंपाक खूप छान झालेला होता. आमचं जेवणही खूप छान मस्त असं पोटभर झालं. त्यानंतर आम्हाला जेवायला वाढून दिल्यानंतर बाकीचे आले होते तर सगळ्यांना मग ताट वगैरे बनवले. आणि इकडे मामा, सागर मामा, माझे सासरे, बाबा, सौरभ भाऊ इकडे सगळे काही जेवायला बसले. इकडे सासूबाई, आजी, बहिणी तिघीही नाती ना तिघीही आजींच्या ताटामध्ये जेवायला बसल्या. त्यांना म्हटलं होते सेपरेट जेवा, त्या म्हणता नाही आजीमध्येच जेवायचं आहे. त्यानंतर इकडे मग मम्मी ना भजी तळत होती, अर्चना मामी वाढत होत्या. असा आजचा आपला धोंड्याचा कार्यक्रम खूप छान झाला आणि मस्त झाला. त्यानंतर अधिक मासामध्येच आपल्या आईची ओटी भरली जाते. तर मम्मी काही ओटी म्हणजे नारळ वगैरे काही भरलं नाही, कारण आता ओटी भरायची नाही आहे ना. तर मम्मीचं औक्षण केलं आणि फक्त साडी दिली आणि हिरव्या बांगड्या गजरे वगैरे दिले, नारळ वगैरे काही दिलं नाही. तर ओटीमध्येही नाही टाकलं, हातामध्येच दिली मी साडी. तर हे बघा, तर आता आहे ना मम्मीचं औक्षण केलं. फुलं होते थोडीशी डोक्यावरती काढून टाकले. तर याची पण खूप छान मस्त असं रील बनवलेली आहे, ती पण बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्या काही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेला आहे ना, त्यांनी नक्कीच नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून छान मस्त सगळे व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. तर माझी ही काकी बऱ्याच ताईंनाही बघायची असते, तर काकी जास्त काही व्हिडिओमध्ये येत नाही. तर हे बघा, तर तिचंही औक्षण केलं. तिच्यासाठी पण मी छान मस्त साडी घेतलेली होती मम्मीला, आणि तिला सेम तिला मस्त असं पिंक कलरची कलांजली दिली. तर ती काही पेढा खात नव्हती, तिला म्हटले खाऊन घे पेढा, त्यामुळे थोडी हसत होती ती. तर तिचं औक्षण केल्यानंतर मग तिला पण आहे ना साडी वगैरे दिली. तर असाच आपला हा ओटी भरण्याचा कार्यक्रम, म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपण चुलती आणि ओटीची म्हणजे आईची ओटी भरतो ना, मग ओटी भरली. त्यानंतर आता लाडक्या भाजीचा अधिक मास, आपल्या सईचा अधिक मास. सई म्हणते मम्मी पप्पाची एंट्री झाली ना तशीच माझीही करा. तिच्या अंगावरती असे फुलं टाकले. त्यानंतर छान मस्त घरामधून आली आणि इकडे मग आता तिचे मामा मामी तिचे पाय धुत आहे. तर तिलाही इतकं छान वाटत होतं, इतकी हसत होती ती का माझंही करा. तर तिच्यासाठी पण मग ड्रेस वगैरे सगळं काही घेऊन आलेले होते आपल्या सईचा अधिक मास. तर चला, तर सईचाही हा दुसराच अधिक मास आहे. त्यानंतर मग बहिणींनी तिच्या पायाला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि तिचीही पूजा केली. तिलाही खूप छान वाटत होतं की मलाही असंच करताय. तर लहान मुलांना कसं खूप छान असं काहीतरी वेगळं केलं की त्यांनाही छान वाटतं. तिला म्हटले दोघांनाही छान मस्त आशीर्वाद दे. तर तिचं फक्त हसणंच चालू होतं. मग तिचं झाल्यानंतर अंशूचंही पूजन केलं. तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा.
हॅपी बर्थडे टू यू. सौरभ तू काय? साक्षी घाला हो या. मध्ये दिला. तुम्हाला खायला घ्या. आई मम्मी आईस्क्रीम खायचंय. चला आजीचाही बड्डे होता तर मग इकडे ना आजीचा बड्डे पण सेलिब्रेशन केला. तर मी साडी म्हणजे ड्रेस वेअर केला होता नंतर, कारण आता साडी खूपच जड होते, असं वाटत नाही की साडीचं वेअर करून राहावं असं. त्यानंतर मग सगळ्यांनी आजीसोबत छान मस्त फोटो वगैरे काढले. तर आता सईला सगळे आजीला केक वगैरे खाऊ घालतील आणि त्यानंतर केक खाण्याची जास्त कोणालाही इच्छा नव्हती, कारण सगळ्यांचं जेवण वगैरे झाले होते. मम्मीन तेच बाकी होते. मग बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग मम्मीन त्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर मग इकडे सगळ्यांचे छान मस्त फोटो काढले. इकडे आपली सई अंशू बघा, प्रत्येक फोटोमध्ये त्यांना मागे यायचं होतं आणि त्यांचं मस्त असं खेळणं चालू होतं. इकडे आमचा ग्रुप फोटोही काढला. त्यानंतर मग आईंना पण हळदी कुंकू लावलं, आईंना पण साडी दिली मम्मीने. आजचा कार्यक्रम आपला अधिक मासचा खूप छान साजरा झाला. तर मग आईन ते पण घरी गेले आणि मिस्टर पण घरी गेले. त्यानंतर मग मम्मींना मामीन ते बाकी सगळे होते, ते जेवणाचे बाकी होते, ते सगळे काही जेवायला बसले. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि ज्या ताई व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून जाताय ना, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला तर छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्याच ताईंना बघण्याची आणि वाट बघतात सगळ्याच ताई व्हिडिओची. नक्कीच तुमच्यासोबत लवकरात लवकर सगळे व्हिडिओ शेअर करत राहील. एखाद्या दिवशी जमलं नाही तर सगळ्या ताई समजूनच घेतात. आणि आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनवर आजही खूप छान मस्त असा सेल लागलेला आहे. खूप सुंदर सुंदर साड्या आहे. तर नक्कीच तुम्ही मायलेकी साडीज कलेक्शनलाही भेट द्या. मागेही 2 दिवसापूर्वी सेल लावलेला होता, म्हणजे काही ताईंना भेटल्या नाही तर त्यांनी नक्कीच तुम्ही त्या सगळ्या ताई त्या आज व्हिजिट करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला ही छान मस्त साड्या भेटतील. इकडे आपले साईचं मस्त कूलरसमोर उभं राहून मस्त डान्स करण्याचं चालू होतं. चला तिचे नाटक बघता बघता आम्ही झोपून गेलो. सगळ्या ताईंना बाय बाय.